बस झाला आता. तर तुम्ही सानिध्याचं रडणं बघितलंच असन. देवबाप्पाला त्याला हार घालायचा होता आणि त्याला घालता नव्हत्या, तरी त्याची जिद्द चालू होती. त्याच्यामुळं तो रडत होता. समीक्षा त्याला घालून नव्हती देत गणपती बाप्पाच्या गळ्यात हार. तर आणि देवाच्या नैवेद्यासाठी मस्त वरण भात, भजे, पुरी, पापड, पनीरची भाजी, खीर आणि मस्त कढी केली होती आम्ही. आणि मग देवाला आणि आज गणपती बाप्पाला मोदकाचा निवेद आम्ही बाहेरून आणला होता. हाय गाईस, हॅलो. आज आहे गणपती विसर्जन. तर गणपती विसर्जन 10 दिवस कसे गेले समजलंच नाही. आज बाप्पाचं विसर्जन करायचं आहे आणि आम्ही ह्यावेळेस मुद्दामून मातीचा गणपती आणला आहे का जे करून आम्हाला घरी विसर्जन करता येईल त्याच्यासाठी. आणि हे बघा सानिध्याचं इथं लुडबुड लुडबुड. आणि इथं समू बसली आहे आणि तिचे पप्पा घरी नाही आहे, तर त्याच्यामुळं विसर्जन आम्ही तिघंच करणार आहेत. ते काही कामानिमित्त बाहेर गेले त्याच्यामुळं. दा तू का बरं नाराज आहे? तिने काय केलं? भांडल्याशिवाय दुसरं काही येतं का? काय येतं? बेशरम. चला करा सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकर्ता दुःखहर्ता वरता विनाश. बाप्पा चालले म्हणून आमचं सानिध्य रडायला लागला आहे बघा. आरती करता करताच त्याला खूप रड व्हायला लागलं. पुढच्या वर्षी परत येणार आहे बाप्पा. हो. अरे बघा सानिध्याचा मोदक खात आणि आरती झालेली आहे. आता गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहोत. सानिध्याचं रडणं झालेलं आहे. सानिध्याला आता गणपती बाप्पाचं मोदक भेटला आहे त्याच्यामुळं. तर चला बाप्पाचं विसर्जन करू. अजिबात आमची बाप्पाचं विसर्जन करण्याची इच्छाच नाही, पण मग आता विसर्जन नाही करणार तर बाप्पा पुढच्या वर्षी कसे वापस येणार. चला तर बाप्पाचं विसर्जन करू. तर हे बघा आता मी शिदोरी बांधते देवाच्या हाताला, जी याने की आपल्या बाप्पाच्या हाताला. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. पकडायचं. अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला. दे माझ्या
असे दोघं जण पकडा ना. पकड थोडंसं साईडने. पकड ना. दादा जिद्द नको करू बरं का, व्यवस्थित पकडणं आलं पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार ती ठेव. हा पकड ना. व्यवस्थित ठेव. सोडून दे तू मम्मी. दादा सोडू नको, व्यवस्थित ठेवा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार. 1 2 3 गणपतीचा जय जयकार. थांब रे, मला बी राहू दे थोडंसं. खाली डिश. भीना जाना. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जेव्हा बाप्पाचं विसर्जन असतं तेव्हा सगळ्याचे डोळे पाणवले असतात. बाप्पा येण्याची जेवढी खुशी होते तेवढंच दुःख बाप्पा जाण्याची पण होते. पण जेव्हा 10 दिवस बाप्पा आपल्या घरी राहत्या, पॉझिटिव्ह छान फील होतं. बाप्पाचं करण्यासाठी आपण लवकर उठतो, सगळं कामं करतो आणि छान छान बाप्पासाठी मोदक लाडू सगळं बनवतो. आमच्या घरी तर बाप्पाच्या नावाने माझं सानिध्य तर खूप यावर्षी खूप मोदक खाल्ले आणि मस्त लाडू पण खाल्ले. जसं जसं लहान मुलाला समजायला लागते की आता आपल्या घरात गणपती बाप्पा येणार आहे, त्यांना आपल्यापेक्षा जास्त खुशी होते. आणि सानिध्याला आमच्या सगळ्यापेक्षा जास्त खुशी झाली होती. आणि गणपती बाप्पाला विरघळताना बघून त्याला खूप वाईट वाटलं. ते बघा त्याचे डोळे कसे दिसत आहे. आणि आम्हाला गणपती बाप्पाचं जे पाठ राहते ना तो खूप मोठा होता, त्याचा अंदाज नाही आला. त्याच्यामुळं आम्ही आधी ब्लूवाला ड्रम घेतला होता. मग नंतर आम्ही टपामध्येच बाप्पाचं विसर्जन केलं. आणि आता बाप्पाचं आपलं विसर्जन झालं आहे. तर चला, तुम्हाला आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला बाप्पाच्या विसर्जनाचा, आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा. तर बाय फ्रेंड. बाय. बाय.